नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदाकाठावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ हिमगौरीताई आहेर अडके यांनी तातडीने मैदानावर उतरून विविध पूरग्रस्त व संवेदनशील भागांची पाहणी केली आहे। महापौरांनी अहिल्यादेवी होळकर पूल परिसरात गोदावरीच्या वाढत्या पाणी पातळीची पाहणी केली। आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथकांना तात्काळ 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले। यानंतर महापौरांनी मनपाच्या कमांड कंट्रोल सेंटरला भेट दिली। आतापर्यंत 70हून अधिक नागरिकांचे कॉल प्राप्त झाले असून सरासरी अवघ्या 15 मिनिटांच्या रिस्पॉन्स टाइम मध्ये मदत पुरवली जाते। संपूर्ण महापालिका यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने शाहूनगर, मिलिंदनगर, काझीकडी आणि गौरी पटांगण यांसारख्या धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले। तसेच परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन पथक मागवण्यात आले। रामकुंड परिसरात विकास कामे सुरू असल्याने आणि नदीची पातळी वाढल्याने नागरिकांनी फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी तिथे गर्दी करू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे। नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे गंगापूर धरण 75%हून अधिक भरल्यामुळे या आठवड्यातील नियोजित पाणी कपात रद्द करण्यात आली आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन महापौर हिमगौरीताई आहेर अडके यांनी केले। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता टुबे आणि अतिरिक्त आयुक्त अमित रंजन उपस्थित होते। पूर्ण टीम सोबत आपण परिस्थिती अतिशय आटोक्यात ठेवू शकतो, पण पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण कृपा करून पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये। जितकं आपल्याला घरात थांबता येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनाही सांगा की आपण घरात थांबावं आणि कुठेही पाण्याजवळ न जाता, नदीजवळ न जाता सगळ्यांची सुरक्षितता बाळगावी। आणि त्याचं क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी आपत्कालीन आपले जी व्यवस्था आहे ती तिथे उपलब्ध केलेली आहे। आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे देखील तिथे पंढरपुरी आपल्या व्यवस्थेत आहेत। त्यामुळे अशी काही जर परिस्थिती झाली तर नक्कीच त्यांचं लक्ष हे नाशिककडे आहे। त्यांनी आपल्याला सगळ्यांना सूचना पण दिली आहेत की सर्व नाशिककरांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन, शासन हे कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज आहे, तयार आहे आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी देखील फील्डवर उतरून सगळ्यांची काळजी घेऊ, पण कृपा करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। ब्युरो रिपोर्ट, एचडी मुनियार, समाचार टुडे, नाशिक।